नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण 8वा प्रॉब्लेम बघतोय, नाना अँड नाणीचा. ठीक आहे, मग मी प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते. पहिल्यांदा जरा वाचूयात. नाना अँड नाणी आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. म्हणजे त्यांच्यामध्ये नाना आणि नाणीमध्ये प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्युशन कसं आहे, इक्वली आहे, समान आहे. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट्स ऑफ ऍडजस्टमेंट्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तुम्हाला तयार करायचा आहे. खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. डेबिट बॅलन्स अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट बॅलन्स अमाऊंट रुपीज. मग डेबिट बॅलन्स मध्ये इन्शुरन्स, लँड अँड बिलिंग हे सगळे अकाउंट्स दिलेले आहेत. क्रेडिट मध्ये कॅपिटलचे बॅलन्स दिलेले आहेत. ऍडजस्टमेंट वाचूया. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिट अमाउंटेड टू ₹34,500. ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं नाही. ट्रेडिंग अकाउंट काय तयार करतो आपण, टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. इथे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे, त्यामुळे करायची गरज नाही. सेकंड ऍडजस्टमेंट काय, इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ्स WEF. इन्शुरन्सला ऍडजस्टमेंट आहे. थर्ड ऍडजस्टमेंट डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 10% पर एनम अँड फर्निचर ॲट 5% पर एनम. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे, त्याला टिक मार्क करून घेऊयात. फोर्थ ऍडजस्टमेंट राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सनी डेटर्स. म्हणजे बॅड डेब्ट्स आणि RDDचे आहे, याचा इफेक्ट डेटर्सला होईल. त्याच्यानंतर डेटर्सला टिक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर फिफ्थ ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे. ठीक आहे, मग प्रॉब्लेम बघा मी याकून घेतलेला आहे. इन द बुक्स ऑफ नाना अँड नाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. डेबिट साइड आणि ही क्रेडिट साइड अकाउंटची. ह्या साईडला बॅलन्स शीट आखून घेतलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटी साइड आणि ॲसेट साइड. मग ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. आता ट्रायल बॅलन्स मध्ये, डेबिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय आहे, इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इन्शुरन्सला ऍडजस्टमेंट आहे. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात आपण, किती, 15,000. इन्शुरन्स नंतर काय आहे, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठे आहे ते सांगा, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूयात लँड अँड बिल्डिंग. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात 50,000. लँड अँड बिल्डिंग मध्ये तिथेच तुम्हाला काय सांगितलेलं आहे ट्रायल बॅलन्स मध्ये, ऍडिशन्स ऑफ ₹20,000 WEF 1 जुलै 2018. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची 50,000 जी अमाऊंट आहे, त्यातलं 20,000 ची जी लँड अँड बिल्डिंग आहे ती तुम्ही कधी घेतलेली आहे किंवा कधी ऍडिशन घातलेलं आहे, तर 1 जुलैला घातलेलं आहे. मग हे याचा जो उपयोग आहे तो कुठे होणार आहे, आपल्याला डिप्रिसिएशन काढताना होणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. ट्रायल बॅलन्स मध्ये पुढे काय आहे, सॅलरी. सॅलरी कुठे येते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहूयात टू सॅलरी. सॅलरीची अमाऊंट डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये लिहूयात, ऍडजस्टमेंट नाही. किती सॅलरीची अमाऊंट आहे, 5,000. त्याच्यानंतर काय आहे, एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर काय आहे, इंटरेस्ट. बघा इंटरेस्टचा डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे डेबिट साइडलाच येणार, कुणाच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. त्याच्यानंतर काय आहे, फर्निचर. फर्निचर काय आहे, आपली असेट. बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूयात फर्निचर. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, डेटर्स. डेटर्स सुद्धा काय आहे, असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहूयात 26,000. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स मध्ये काय आहेत, कॅपिटल अकाउंट, नाना अँड नाणी. आता नानाचं किती आहे, 50,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहूयात कॅपिटल अकाउंट, नाना 50,000 आणि 50,000. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, कारण कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट, नेट लॉस काय येईल ते ऍडलेस करायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. बघा बँक लोन आहे. बँक लोन कुठे येतं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहूया 10% बँक लोन. अमाऊंट इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात, किती आहे, 30,000. आता हे जे बँक लोन आहे ते कधी घेतलेलं आहे, टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. तुम्ही 1 ऑक्टोबर 2018 ला घेतलेला आहे. म्हणजे बँक लोन कधी घेतलेला आहे याची डेट दिलेली आहे, इंटरेस्टचा रेट दिलेला आहे. मग याच्यावर, या बँक लोनवर तुम्हाला काय केलं पाहिजे, इंटरेस्ट चार्ज केलं पाहिजे.
मग इंटरेस्ट कसं चार्ज करायचं हे आपण वर्किंग नोट्स मध्ये बघूया. बघा, बँक लोनची अमाऊंट किती आहे? 30,000 आहे. 30,000 वर 10% ने इंटरेस्ट किती येईल? 10% म्हणजे 10/100 ने इंटरेस्ट किती येईल? 3,000 येईल. इंटरेस्टचा जो रेट असतो तो पर ॲनमचा असतो, एका वर्षाचा असतो. एका वर्षात महिने किती असतात? 12. 12 महिन्याचं इंटरेस्ट किती आलं? 3,000 आलं. इथं लिहिते मंथ्स आणि इंटरेस्ट. 12 मंथचं इंटरेस्ट किती आहे? 3,000 आहे. तुम्ही बँक लोन कधी घेतलेला आहे? 1 ऑक्टोबर 2018 ला. तुमचं जे अकाउंटिंग इयर आहे किंवा फिनान्शियल इयर आहे ते कधी संपतंय? 31 मार्चला. मग 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत किती महिने होत आहेत? 6. मग 6 मंथचा इंटरेस्ट किती? तर 12 च्या हाफ किती येतात? 6. मग 3,000 च्या हाफ किती? 1,500 इंटरेस्ट येईल. असं पण आपण काढू शकतो. किंवा 12 मंथ्स पैकी आपल्याला इंटरेस्ट किती मंथचं काढायचंय? 6 मंथचं इंटू 3,000. 6 मंथचा 6, 6 2 चा 12 आणि 2 ला जर 2 ने जर 3,000 ला डिवाइड केलं तर किती येईल? 1,500. म्हणजे तुमचं इंटरेस्ट ऑन बँक लोन जे आहे किती आलं? 1,500. आता हे जे इंटरेस्ट आहे ते बँक लोन मध्ये करायचं असतं काय? ऍड. मग बँक लोन मध्ये म्हणते ऍड इंटरेस्ट. ऍड इंटरेस्ट 6 मंथ किती आलं? 1,500. बँक लोनची इंटरेस्ट ऍड करून टोटल आउटला येईल किती? 31,500. आणि इंटरेस्ट ऑन बँक लोनचा जो सेकंड इफेक्ट आहे तो कुठे येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लॅबिलिटी आहे त्याच्यावर आपण इंटरेस्ट पेड करतोय, आपला खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सेकंड इफेक्ट येईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूया टू इंटरेस्ट ऑन बँक लोन. किती आलं? 1,500. पुढे प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय बघूया. इंटरेस्ट आहे आणि ट्रायल बॅलन्स मध्ये कुठल्या साईडला आहे? क्रेडिट साईडला आहे. मग क्रेडिट साईडला जर असेल तर कुठे येईल? क्रेडिट साईडलाच येईल. पण कुणाच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. इथं एक वर सोडते ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करण्यासाठी आणि मग लिहिते बाय इंटरेस्ट. किती अमाऊंट आहे त्याची? 1,500. बघा, इथे एक असं सांगते की ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला जे अकाउंट असतात त्यांचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तरी होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तरी होईल, नाहीतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होईल. हे बिल्स पेबल. बिल्स पेबल कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात बिल्स पेबल. किती अमाऊंट आहे बिल्स पेबलची? 8,000 डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये. ठीक आहे. बघा, आपलं ट्रायल बॅलन्स इथं पूर्ण झालेला आहे. ऍडजस्टमेंट बघूयात. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट आहे ₹2,34,500. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट कुठं ट्रान्सफर केला जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट आहे? 34,500. सेकंड ऍडजस्टमेंट जे आहेत बघूया. इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ्स WEF 1 एप्रिल 2018. इन्शुरन्स जे पेड केलेला आहे तुम्ही ते किती मंथचं पेड केलेलं आहे? 15 मंथचं पेड केलेलं आहे. आणि कधीपासून पेड केलेलं आहे? 1 एप्रिल 2018 पासून पेड केलेला आहे. मग ह्याची ऍडजस्टमेंट बघूयात कशी वर्किंग नोट्स मध्ये होते ते. इन्शुरन्सचा जो खर्च आहे तो तुम्ही किती मंथचा पेड केलेला आहे? 15 मंथचा. किती पेड केलेला आहे? 15,000 पेड केलेला आहे. जे अकाउंटिंग इयर आहे किंवा फिनान्शियल इयर आहे ते किती मंथचं असतं? 12 मंथचं असतं. आपलं वर्ष कधी सुरू होतंय? 1 एप्रिल 2018 ला सुरू होते आणि त्याच तारखेपासून तुम्ही इन्शुरन्सचा खर्च पेड केलेला आहे. आणि कधीपर्यंत आपण घेणार विचारात? 1 एप्रिल 2018 पासून ते 31 मार्च 2019 पर्यंत. म्हणजे किती महिन्याचं तुम्ही एक्स्ट्रा पेड केलं सांगा बरं. बघा, तुम्ही पुन्हा सांगते इथं बघा की इन्शुरन्सचा जो खर्च आहे तो तुम्ही किती मंथचा पेड केलेला आहे? 15 मंथचा. अकाउंटिंग इयर किती मंथचं असतं? 12 मंथचं. म्हणजे एक्स्ट्रा झाला किती? किती महिन्याचा एक्स्ट्रा झाला इन्शुरन्सचा खर्च पेड केलेला? 3 मंथचा. मग 3 मंथचा इन्शुरन्सचा खर्च किती? तर कसं काढणार तुम्ही आता हे?
तर 15 मंथ पैकी किती मंथचा काढायचंय? 3 मंथचा. 3 मंथचा 3, 3 5 चा 15 आणि 5 ने जर 15,000 ला डिवाइड केले तर आलं किती? 3,000 आलं. हा 3,000 जो इन्शुरन्सचा खर्च आहे तो तुम्ही एक्स्ट्रा पेड केलेला आहे, ज्यादा पेड केलेला आहे. म्हणजे हा 3,000 काय आहे? प्रीपेड आहे, प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड जर असेल तर ते करायला पाहिजे काय? इन्शुरन्स मधून लेस. मग इन्शुरन्स मध्ये म्हणूयात लेस प्रीपेड, लेस प्रीपेड 3 मंथ. मग इन्शुरन्स मध्ये जर 3,000 लेस केले तर आउटरला आले किती? 12,000. प्रीपेड इन्शुरन्सचा दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे? बॅलन्स शीटच्या असेट साइडला. बघा, ही जी इन्शुरन्सची ऍडजस्टमेंट आहे ती तुमच्या लक्षात आली का? की काय सांगितलेलं आहे त्यांनी? इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ्स WEF 1 एप्रिल 2018. इन्शुरन्सचा खर्च 15 मंथचा पेड केलेला आहे 1 एप्रिल 2018 पासून. आपलं वर्ष संपतंय 31 मार्चला. म्हणजे आपल्याला किती महिन्यांचा खर्च विचारात घ्यायचा आहे? आपल्या ह्या वर्षाचा 12 मंथचा. म्हणजे एक्स्ट्रा किती पेड केलेला आहे तुम्ही? 3 मंथचा. मग 3 मंथचा जो 3,000 आला एक्स्ट्रा म्हणजे प्रीपेड आला, 3 मंथचा एक्स्ट्रा आला म्हणजे तो काय आला? प्रीपेड आला, प्रीपेड इन्शुरन्स. मग ते करणार काय तुम्ही? इन्शुरन्स मध्ये लेस आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूयात काय सांगितले आहे. थर्ड ऍडजस्टमेंट काय सांगितले? डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ऍट 10% पर एनम अँड फर्निचर ऍट 5% पर एनम. लँड अँड बिल्डिंग वर डिप्रिसिएशन आहे किती पर्सेंट आहे? 10% आहे. मग बघूयात आपण हे ऍडजस्टमेंट. बघा, लँड अँड बिल्डिंगची जी टोटल अमाऊंट आहे ती किती आहे? 50,000 आहे. तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ऍडिशन ऑफ ₹20,000 WEF 1 जुलै 2018. 50,000 मधलं जी 20,000 ची जी लँड अँड बिल्डिंग आहे ती तुम्ही कधी खरेदी केलेली आहे? 1 जुलै 2018 ला खरेदी केलेली आहे. म्हणजे राहिली किती? 30,000 ची. मग ही 30,000 ची जी आहे ती कधीपासून वापरात असणार आहे? 1 एप्रिल 2018 पासून. आता लँड अँड बिल्डिंगचा डिप्रिसिएशनचा जो रेट आहे तो तुम्हाला किती पर्सेंट दिलेला आहे? 10% दिलेला आहे. मग 30,000 च्या लँड अँड बिल्डिंग वर 10% डिप्रिसिएशन किती येईल? 3,000 येईल. आणि 20,000 ची जी लँड अँड बिल्डिंग आहे त्याच्यावर 10% डिप्रिसिएशन किती येईल? 2,000 येईल. 20,000 ची जी लँड अँड बिल्डिंगची जी रक्कम आहे किंवा लँड अँड बिल्डिंग मध्ये 20,000 चं जे ऍडिशन आहे ते कधी घातलेलं आहे? 1 जुलै 2018 ला. ज्या तारखेपासून तुम्ही ऍडिशन घालता किंवा खरेदी करता त्याच तारखेपासूनचं डिप्रिसिएशन चार्ज करायचं असतं. आता 1 जुलै 2018 पासून 31 मार्च पर्यंत महिने किती होत आहेत? 9. डिप्रिसिएशनचा जो रेट असतो तो पर एनमचा असतो, एका वर्षाचा असतो. एका वर्षात महिने किती असतात? 12. म्हणजे 12 मंथचं 12 महिन्यांचं डिप्रिसिएशन किती आहे तुमचं? 2,000 आहे. तर 9 मंथचं किती असणार आहे? 12 मंथचं डिप्रिसिएशन किती आलं? 2,000 आलं. मग 9 मंथचं डिप्रिसिएशन किती येईल? तर कसं करणार? 9/12 इंटू 2,000. मग 3 3 चा 9, 3 4 चा 12. 4 ने जर ह्या 2,000 ला डिवाइड केलं तर किती आलं? 500. 3 इंटू 500 केलं तर किती आलं? 1,500. म्हणजे लँड अँड बिल्डिंग वरचं 9 मंथचं डिप्रिसिएशन किती आलं? 1,500. 30,000 च्या लँड अँड बिल्डिंग वर 3,000 आणि या 20,000 च्या लँड अँड बिल्डिंग वर 9 मंथचं डिप्रिसिएशन किती आलं? 1,500. म्हणजे टोटल तुमचं डिप्रिसिएशन किती आलं? 4,500 आलं. मग हे जे डिप्रिसिएशन आहे ते करायचं असतं काय? लेस. लँड अँड बिल्डिंग मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन.
किती आलं आपलं 4500. 50,000 मधून जर 4500 लेस केले तर आउटरला येत आहेत किती. आणि डिप्रिसिएशनचा जो दुसरा इफेक्ट असतो तो कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूया टू डिप्रिसिएशन. लँड अँड बिल्डिंग वरचं, लँड अँड बिल्डिंग येण्याच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहूयात किती 4500. अजून आपल्याला फर्निचरवरचं डिप्रिसिएशन काढायचं आहे. फर्निचरवर डिप्रिसिएशन किती आहे 5%. फर्निचरची रक्कम किती आहे 40,000. मग 40,000 वर 5% डिप्रिसिएशन किती आहे. फर्निचरची रक्कम किती आहे 40,000. 40,000 वर 5% म्हणजे 5/100 न किती डिप्रिसिएशन येतं. ह्या 20 ला हे 20 गेले तर 400 इंटू 5 केलं तर किती डिप्रिसिएशन येईल 2000. आता डिप्रिसिएशन करायचं असतं काय लेस फर्निचर मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन 2000. आउटरला किती आले 38,000. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इथं आपण लिहिलेला आहे. डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग खाली लिहूयात फर्निचरवर किती आलं डिप्रिसिएशन 2000. आणि दोन्ही डिप्रिसिएशनची टोटल आउटरला घेऊयात किती 6500. फोर्थ ऍडजस्टमेंट काय राईट ऑफ ₹1000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन आरडीडी ऍट 5% ऑन सन्नी डेटर्स. आता ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेट्स आहेत, आरडीडी आहेत, म्हणजे हे आहेत काय न्यू. मग न्यू बॅड डेट्स मधून पहिल्यांदा करायचे असतात काय लेस. मग डेटर्स मध्ये फर्स्ट म्हणूयात लेस न्यू बॅड डेट्स. बॅड डेट 1000 वजाबाकी जी आहे ती इनरच्याच कॉलम मध्ये ठेवूयात किती 25,000. आणि न्यू बॅड डेटचा दुसरा इफेक्ट कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पूर्ण बॅड डेटचा जो फॉर्म्युलाच आहे तो लिहिते आपला टू बॅड डेट्स ऍड न्यू बॅड डेट ऍड न्यू आरडीडी आणि लेस ओल्ड आरडीडी. आता बघा हे टू बॅड डेट्स जे आहेत फर्स्ट लिहिले ते कसले असतात ओल्ड असतात, ट्रायल बॅलन्स मधले असतात. ते आलेत का आपल्या प्रॉब्लेम मध्ये नाही. न्यू बॅड डेटची आता आपली अमाऊंट किती आली 1000. ती इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात 1000. आता जी आरडीडी आहे ती किती पर्सेंट सांगितलेली आहे 5%. मग आरडीडी कशी काढायची असते बघा. न्यू बॅड डेट्स वजा केल्यानंतर डेटाची अमाऊंट किती आली 25,000. आता 25,000 वर 5% आरडीडी काढूयात. 25,000 वर 5% किती येते आरडीडी. तर ह्या 20 ला 20 कॅन्सल झाली तर किती 1250. आता ही जी न्यू आरडीडी असते ती डेटर्स मधून करायची असते काय लेस. किती आली 1250. 25,000 मधून जर डेटाची अमाऊंट आपण लेस केली तर आउटरला किती येतील. आणि न्यू आरडीडीचा दुसरा इफेक्ट इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण फॉर्म्युलामध्ये लिहूयात ऍड न्यू बॅड डेट्स ऍड न्यू आरडीडी आपली किती आली 1250. ओल्ड आरडीडी आहे का नाही. ही ओल्ड आरडीडी कुठे असते ट्रायल बॅलन्स मध्ये असते. आलेली आहे का या प्रॉब्लेम मध्ये नाही आलेली. मग या दोघांची टोटल आउटरला किती येते 2250. तर शेवटची जी ऍडजस्टमेंट आहे ती काय आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹34,500. क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे. तर क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट कुठे येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट कुठे येतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेलं नाही, डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात क्लोजिंग स्टॉक 34,500. बघा आपल्या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. आता काय करूयात फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा. डेबिट साईडची टोटल करा, क्रेडिट साईडची टोटल करा. तर कुठल्या साईडची टोटल मोठी येते क्रेडिट साईडची टोटल मोठी येते. किती येते 36,000 येते. दोन्ही साईडला लिहूया 36,000.
आता 36,000 मधून जर डेबिट साईडची टोटल लेस केली तर फरक किती येतोय? किती येतोय? 5,250. आता क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे काय आला? हा नेट प्रॉफिट आला. मग याला लिहूयात टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर. कोण पार्टनर्स आहेत आपले? नाना कॅपिटल, नाणी कॅपिटल. हा जो नेट प्रॉफिट आहे तो पार्टनर्स मध्ये कसा वाटायचा? कसा वाटायला सांगितलंय त्यांनी? इक्वली वाटायला सांगितलेला आहे, समान वाटायला सांगितलेला आहे. आता इथे किती पार्टनर्स आहेत? 2 पार्टनर्स आहे. मग 2 ने जर डिवाइड केलं तर इक्वली डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. तरी पण आपण वर्किंग नोट्स मध्ये बघूयात नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन. आता तुमचा नेट प्रॉफिट जो आहे तो किती आलेला? 5,250. तो नाना आणि नानीमध्ये इक्वली वाटायचा आहे, समान वाटायचे. म्हणजे त्या दोघांचा जो रेशो आहे तो कसा आहे? एकास एक, एकाने एक 2. म्हणजे 2 पैकी नाण्याचा हिस्सा किती आहे? 1. आणि 2 पैकी नाणीचा हिस्सा किती आहे? 1. मग 5,250 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येते बघा? तर किती आलं? 2,625. आणि इंटू 1 केलं तर काय येणार आहे? तेवढंच येणार आहे, 2,725. म्हणजे नानाला किती मिळणार आहे? 2,725. आणि नानीला पण किती मिळणार आहे? 2,725. दोघांना इक्वली समान वाटला. एक लक्षात ठेवा, जेवढे पार्टनर्स असतील तेवढ्याने डिवाइड केलं की आपोआप तुमचं नेट प्रॉफिटचं इक्वली डिस्ट्रीब्युशन होईल. इथे 2 पार्टनर्स आहेत म्हणून 2 ने डिवाइड केलं. 3 पार्टनर्स असते तर आपण 3 ने डिवाइड केलं असतं. तर किती आलं नानाला? 2,725. आणि नानीला पण किती आलं? 2,725. आणि दोघांच्या नेट प्रॉफिटची टोटल बरोबर आपल्याला किती आली? 5,250. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो कॅपिटल मध्ये करायचा असतो काय? ऍड. नेट प्रॉफिट इज ऍडेड इन कॅपिटल अकाउंट. मग नानाच्या ह्याच्यात म्हणूयात ऍड नेट प्रॉफिट. किती आला? 2,625. टोटल आउटरला घेऊयात किती येते? 52,625. नाणीमध्ये पण ऍड करूयात ऍड नेट प्रॉफिट. टोटल आउटरला घेऊयात. बघा दोघांच्या कॅपिटलची टोटल आपण आउटरला घेतली. आता काय करायचा? बॅलन्स शीट टॅली करायचा. बॅलन्स शीटच्या असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची टोटल करूयात. बघा किती येते? बघा बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल येते किती? 1,44,750. आणि लायबिलिटी साईडची पण तेवढीच टोटल येते किती? 1,44,750. बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल आणि लायबिलिटी साईडची जी टोटल आहे दोन्ही टोटल कशा आलेल्या आहेत? आपल्या सेम आलेल्या आहेत. म्हणजे आपण जो सोडवलेला प्रॉब्लेम आहे तो काय आहे? बरोबर आहे. आपल्या या प्रॉब्लेम मध्ये नेट प्रॉफिट जो आहे तो तुमचा किती आला? 5,250. आणि बॅलन्स शीटची जी टोटल आहे ती किती आली? 1,44,750. बघा मग हा आपला जो प्रॅक्टिकल मधला 8वा प्रॉब्लेम आहे नाना आणि नानीचा हा व्यवस्थित सोडवून झालेला आहे. ठीक आहे. मग याच्या पुढे पण आपले राहिलेले प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचे व्हिडिओ आपण तयार करूयात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न पुढचे जे टॉपिक आहे त्यांचा पण आपण व्हिडिओ तयार करतोय. ठीक आहे. मग इथे मी थांबते. थँक्यू.